गेल्या 2 महिन्यांपासून एप्स्टीन फाईलनं जगात जशी खळबळ माजवली तशीच आता 2 दिवसांपासून राज्यामध्ये कॅप्टन फाईल्सनं धुमाकूळ घातलाय। अशा बाबानं आणि त्याला शरण जाणाऱ्या त्याच्या अनुयायांचा आज आपण समाचार घेणार आहोत आणि यावेळेस आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, या देखील आपल्या सोबत जोडल्या जाणार आहेत आणि अनिसचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे सर देखील आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील। तर आपण या सगळ्या खरं तर गेस्टचं आणि या चर्चेला सुरुवात करणार आहोत। त्यांचं स्वागत मी करतो। तर या संपूर्ण खरं तर बातमीपत्रामध्ये आपण नेमकं आत्तापर्यंत काय घडलंय किंवा आत्तापर्यंत या कॅप्टननं काय काय केलं या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची याच प्रकरणातली एक घडामोड पाहणार आहोत। तर बातमी आहे आता एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची या चर्चेला सुरुवात करण्याआधी, ती म्हणजे अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीत मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिलेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर या अडचणीत आल्या होत्या आणि अशात मुख्यमंत्र्यांकडून आता या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। अर्थात सूत्रांनी माहिती दिलेली आहे, त्यामुळे आता चाकणकर नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही वेळापूर्वीच त्या पत्रकार परिषद घेणार होता अशी माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर थेट फडणवीसांनी त्यांना राजीनाम्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे।